शिंदे गटाच्या आमदारावर जमीन बळकावण्याचा आरोप. ठाण्यातील लिटिल फ्लॉवर शाळेसमोरील मैदानाचे सुशोभीकरण व संरक्षण भिंत उभारणीचा भूमिपूजन सोहळा आज शिवसेना शिंदे गटाचे ओळा माजिवडा विधानसभेचे आमदार प्रताप सरनाईक, माननीय नगरसेविका परिषा सरनाईक, नगरसेविका राधिकाताई फाटक, नगरसेविका विमलताई भोईर तसेच शहर प्रमुख राजेंद्र फाटक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपूजन पार पडल्यानंतर लेडी ऑफ मर्सी चर्च यांच्या कमिटीच्या वतीने ॲडव्होकेट सुनीता बनीस यांनी त्यांच्या भूमिपूजनाचा विरोध केला आहे. कोणत्याही प्रकारच्या परवानग्या व ठाणे महानगरपालिकेची नोटीस न पाठवता आणि कोर्टात जागेसंदर्भात केस चालू असताना सुद्धा जमीन बळकावण्याच्या उद्देशाने हे सर्व चालले आहे, असे स्थानिक आमदाराला शोभत नाही असे सांगितले. यांच्या मान्यतेने आणि त्यांनी दिलेल्या विशेष निधीतून 1 कोटी रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जानकादेवी मंदिराच्या समोरील आणि लिटिल फ्लायओव्हर शाळेच्या समोर असलेली ही मोकळी जागा गेल्या अनेक वर्षापासून मैदानासाठी, खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होती. परंतु काही न्यायालयीन प्रक्रिया होती आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे काय मैदान विकसित होऊ शकलं नाही. काही संघटनांनी, काही संस्थांनी या जागेवर आपला दावा सांगितला होता, परंतु ठाणे महानगरपालिकेच्या नावावर यापैकी काही जागा आता हस्तांतरित झालेली आहे. सातबारावर ठाणे महानगरपालिकेचं नाव आहे आणि खेळाचं मैदान म्हणून जी जागा आरक्षित आहे त्या जागेवर 1 कोटी रुपये खर्च करून कुंपण भिंत आणि मैदानाचं सुशोभीकरण आणि सपाटीकरण यासाठी निधी देण्यात आलेला आहे. निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि त्या कामाला आता सुरुवात होणार आहे. महापालिकेचं असंच मत आहे की काही अजूनही 2 प्रकरणं जी आहे ती न्यायालयामध्ये आहे. त्या न्यायालय प्रकरणामध्ये जी जागा आहे ती सोडून उरलेल्या जागेवर ही खेळाची मैदानाचे आरक्षित असल्याकारणानं कुंपण भिंत आणि सुशोभीकरणाचं काम लगेच उद्यापासून चालू होणार आहे, जेणेकरून वर्तकनगर, शिवाजीनगर, शास्त्रीनगर आणि आसपासच्या सगळ्या परिसरातील आमच्या तरुण मुलांना खेळण्यासाठी एक चांगलं आणि सुसज्ज मैदान उपलब्ध होईल. ती कुंपण भिंत आणि मैदानाचं सपाटीकरण झाल्यानंतर त्याचं सुशोभीकरण लाल माती टाकून चांगल्या प्रकारे ते, जेणेकरून कबड्डी असू द्या किंवा हुतुतू असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, ह्या मैदानी खेळासाठी हे मैदान आमच्या ह्या परिसरातील सगळ्या तरुणांसाठी उपलब्ध केलं जाईल. मात्र न्यायालयीन प्रवेश असल्यामुळे काही पुढे जाऊन बाधा देखील होऊ शकते. नाही, बघा, जी प्रकरणे न्यायालयामध्ये आहे ती जागा सोडूनच आम्ही ह्या ठिकाणी कुंपण भिंत आणि सपाटीकरण करतोय. सातबाऱ्यावर ठाणे महानगरपालिकेचं नाव आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ही जागा मैदान म्हणून आरक्षित केलेली आहे. त्यामुळे ह्या जागेवर कुणाचाही हक्क राहणार नाही. ही जागा आमच्या सर्वसामान्य तरुणांसाठी आहे, आमच्या वर्तकनगर, शिवाजीनगर, उपवन, शास्त्रीनगर ह्या परिसरातील आमच्या नागरिकांसाठी आहे. ह्या जागेवर कुणाचा इतरांचा हक्क नाही आणि ही मैदानासाठी असलेली जागा आहे. आणि मैदानाचा उपयोग जर कुठली संस्था स्वतःच्या फायद्यासाठी करायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहनही करून घेणार नाही. आणि प्रामुख्यानं गेली अनेक वर्षे जानकादेवी मंदिर ट्रस्टची माध्यमातून इथे देवीची पूजा अर्चा होते. आमचे दिवंगत नेते अनंत तरेसाहेब हे त्या मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हे ट्रस्टी चांगल्या प्रकारचं काम करत आहे. आमच्या या परिसरातील जे नगरसेवक, नगरसेविका आहेत, आमचे शहरप्रमुख राजू फाटक आहे, आमच्या फाटक ताई आहेत, आमच्या परिषा सरनाईक आहेत, त्याचबरोबर विमलताई भोईर ह्या नगरसेवकांनी सुद्धा ह्या मैदानाचं नामकरण जानकादेवी मैदान असं करण्याच्या संदर्भात सूचना केलेली आहे. ती सुद्धा मान्य करून तशा संदर्भातलं पत्र आम्ही महापालिकेचे आयुक्त, प्रशासक श्री अभिजित बांगर यांना देणार आहोत, जेणेकरून नामकरणाचा सुद्धा जो प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि आमच्या तरुणांना, आमच्या मुलांना, आमच्या ह्या परिसरातील सर्वसामान्य लोकांना हे मैदान म्हणून, खेळाचं मैदान म्हणून उपयोगात आणता येईल. किती दिवसापर्यंत हे काम पूर्ण होईल? नाही, काम तर लगेच उद्यापासून चालू होईल, परंतु ह्या कामाला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागेल. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल याची आम्हाला खात्री. संबंधित संस्थेची लोक या ठिकाणी विरोध करण्यासाठी पोहोचलेली आहेत. पत्रकार परिषद सुद्धा ते आता काही वेळातच येईल. नाही, घेऊ द्या, त्यांना पत्रकार परिषद घ्यायची असेल तर घेऊ द्या, परंतु मी मगाशीच सांगितलं, ह्या जागेवर कुठल्या एका संस्थेचा, या जागेवर कुठल्या एका ट्रस्टीचा अधिकार नाही. ही ठाणे महानगरपालिकेची जागा आहे, सर्वसामान्य जनतेची जागा आहे. ह्या ठाणे शहरातील सगळ्या सर्वसामान्य नागरिक म्हणजे करदाते जे आहेत त्यांची जागा आहे. ट्रस्टींची जी काही न्यायालयीन प्रक्रिया असेल त्यांनी ती न्यायालयामध्ये लढावी. न्यायालयाचा जो निर्णय राहील तो निर्णय त्यांनाही बंधनकारक राहील आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हालाही बंधनकारक राहील आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईकांना सुद्धा बंधनकारक.
मैं एडवोकेट हूँ जो पेरिशनर्स के लिए लड़ रही हूँ। 2007 में इधर एक ऑर्डर था कि ये जगह एलिनेट करना है, या ट्रस्टीज़ ने एक ऑर्डर लिया था 2007 में। वो ऑर्डर होने के बाद डेवलपमेंट अग्रीमेंट हो चुका है। उसके बाद जो भी हुआ ट्रस्ट को कुछ भी नहीं मालूम है। ये सब टीएमसी और हीरानंदानी के बीच में सब हो गया है। ट्रस्ट को कुछ भी खबर नहीं है। उन्होंने काफ़ी बार अपोज किया इसको। पेरिशनर्स ने हाई कोर्ट में केस डाला हुआ है, हमने मंत्रालय में केस डाला हुआ है बिफोर उपलोक आयुक्त, एंड द स्टे एप्लीकेशन इज पेंडिंग फॉर हियरिंग। 23 को हमारा हियरिंग था। काफ़ी अच्छा ऑर्डर था, ऑलरेडी है, ऑर्डर हाथ में है, अभी हमारे पास है। अभी नेक्स्ट हियरिंग, अभी 15 दिन में और एक हियरिंग है। कल शाम को मुझे खबर मिली कि ये जगह पर, फर्स्ट ऑफ ऑल ये जगह जो बोली जाती है प्लेग्राउंड रिजर्वेशन, ये प्राइवेट जगह थी ट्रस्ट की। फोर्सफुली इसको प्लेग्राउंड में डाला है। बाद में डी रिजर्व भी हो चुका है काफ़ी हद तक। तो वो डी रिजर्वेशन का कुछ पब्लिक में नहीं ला रहे हैं। स्पोर्ट्स एसोसिएशंस आर टारगेटिंग दिस एज प्लेग्राउंड। ज़बरदस्ती पीपल चर्च लैंड को प्लेग्राउंड बना रहे हैं। वी आर क्वाइट, लेट चिल्ड्रन प्ले, ओके, नो प्रॉब्लम। कल शाम को खबर मिली हमको कि प्रताप सरनायक इधर आ रहा है, एकनाथ शिंदे साहब भूमि पूजन कर रहे हैं इधर। हमको नहीं समझा क्यों, तो हमने डिटेल पूछा तो बोला कि यहाँ पर बाउंड्री वॉल बनेगा प्लेग्राउंड के लिए, उसका इनॉग्रेशन है। वो वहाँ पर पूरा बांध रहे थे मंडप। रात को हमने पुलिस कंप्लेन करके 40 लोग थे हमारे सामने, मैं थी, एक लेडी थी। हमको इस बुरी तरीके से 40 लोग, मुझे 112 इमरजेंसी नंबर 2 बार कॉल करना पड़ा, पुलिस नहीं आई थी। फिर मुझे पुलिस स्टेशन जाना पड़ा ट्रस्टी के साथ और पेरिशनर्स के साथ। वहाँ पर हमने कंप्लेन लिखी। कंप्लेन वर्तक नगर पुलिस स्टेशन में, द अक्यूज इज सिटिंग इनसाइड द पुलिस स्टेशन। जिसके खिलाफ हम कंप्लेन डाला वो अंदर बैठा है। हम कंप्लेनेंट्स प्लीड कर रहे हैं कि हमारा कंप्लेन ले लो। जब मैंने बोला कि मैं इसका फुटेज निकाल के कमिश्नर साहब को दे दूंगी कि जिसके खिलाफ हम कंप्लेन डाल रहे हैं वो अंदर बैठा है, सीनियर पीआई साहब बाहर आ रहे हैं, इंस्ट्रक्शन दे रहे हैं अपने ऑफिसर्स को, इनका कंप्लेन ले लो, जो बोलते लिखो, बिकॉज दे गॉट अ कॉल फ्रॉम वन पॉलिटिकल पार्टी। ओके, सो दैट इज डन। अगेन वी केम हियर, दे वर लिटरली थ्रेटनिंग अ वुमन, अ लॉयर, जिसका पेटिशन हाई कोर्ट में है। मुझे धमकी दे रहे थे, तुमको जो करना है करो, हमको किसी हाई कोर्ट या किसी मंत्रालय का कोई परवाह नहीं है। हमारा आमदार हमको जबरदस्ती बोला है कि इधर उद्घाटन होगा। इमीडिएटली आई कॉल्ड PA ऑफ एकनाथ शिंदे जी। नो न्यूज अबाउट इनॉग्रेशन। दैट्स ऑल दिस हैपेंड एट 9:30 कल रात को, और ये सब सडनली हो रहा है क्योंकि आज छुट्टी है। उनका कहना है कि जो जगह है वो महापालिका की है, TMC की है, कॉर्पोरेशन की है। उसके अलावा जो कोर्ट में केस है उसके बारे में हमको पता नहीं, लेकिन मतलब जो महापालिका की जगह उस पर हम लोग काम करते हैं। अभी महापालिका के नाम पे कैसे आई वो मैंने आपको बताया। 2007 में डेवलपमेंट अग्रीमेंट हुआ, उसके बाद सिर्फ हीरानंदानी डेवलपर और TMC के बीच में ट्रांजैक्शन होते ही जा रहे हैं। चर्च को कुछ नहीं मालूम इसके बारे में, और फ्रॉडुलेंटली 24 घंटे के अंदर 7 बार चेंज हुआ है। नेक्स्ट इम्पॉर्टेंट ऑर्डर जो था 2007 में 192(3)(1) के प्लॉट के लिए था। हीरानंदानी ने डीड ऑफ रेक्टिफिकेशन डिपार्टमेंट में डाल दिया TMC में DRC के लिए, विदाउट नॉलेज ऑफ ट्रस्ट 192(3)(B का। अभी लास्ट हियरिंग में कोर्ट जब सवाल उठा रही है कि 192(3)(A)(B कैसे हुआ, दे हैड नो आंसर। द काउंसिल्स ऑफ हीरानंदानी हैड नो आंसर। जज साहब ने उनको एफिडेविट डालने बोला, उसके बाद से मेरा हियरिंग नहीं आ रहा है फॉर सम रीजन विच आई हैव स्पेसिफिकली रिटन अ 7-page कंप्लेंट लेटर टू द चीफ जस्टिस, एंड दैट इज अंडर हियरिंग नाउ। अगला कदम क्या रहेगा आपकी इस तरफ? अगला हमारा कदम है कि दिस इज ओरिजिनली ऑल दिस लैंड वाज डोनेटेड बाय क्वीन विक्टोरिया टू द क्रिश्चियन कम्युनिटी. Most of it is sold because of course there is a possibility of encroachment. This is originally the land belonging to the Christian community. हमने केस डाला है उन पे, हम अपना प्रोसेशन नहीं कर सकते हैं, पुलिस आती है हमको रोकने। हम ग्रोटो के पास रोजरी नहीं बोल सकते, पुलिस आती है हमको रोकने। बट जब हम मिन्नतें करते हैं पुलिस स्टेशन में, पुलिस हमारा कंप्लेन नहीं ले रही है। दिस शोज दिस इज नॉट अ सेक्युलर कंट्री एट ऑल. There is nothing for Christians remaining in India now. There is nothing for Christians remaining in India. कदम क्या रहेगा खिलाफ सब? Next किस में तरह का आगे का विरोध रहेगा? आगे का विरोध है कि I rely on the judiciary as a lawyer. I am moving High Court on Monday against Mr. Pratap Sarnaik and against all the people
who have come here, including TMC, because since yesterday I am communicating with the deputy commissioners and municipal commissioner, every commissioner, excluding the municipal, he is not picking up my phone. The ward officer and all, they have no answer. Something is happening in the jurisdiction. 7/12 उनके नाम पे fraudulently transfer हुआ है, उनको मालूम नहीं इधर क्या हो रहा है. और जो बम्बू गाड़ रहे हैं कॉन्ट्रैक्टर बोल रहे हैं कि टीएमसी ने हमको वर्क ऑर्डर दिया. अभी उसके बारे में मैं थोड़ा बताती हूँ. जिस वर्क ऑर्डर का बार बार ये लोग जिक्र कर रहे हैं, 1 साल पहले इधर से एक फोर्सफुली छोटे बच्चों को जमा करके फोटो लिया गया था चंदा इकट्ठा करने. वो वायरल हो गया न्यूज़ में, और वो न्यूज़ क्या आया कि बाउंड्री वॉल बांधने के लिए छोटे बच्चे पैसा जमा कर रहे हैं, जबकि उसमें ट्रस्ट का हमारा कोई हाथ नहीं है. वो कोई मिस्चिफ खेल रहा था केस हमारा बिगाड़ने के लिए. तुरंत स्टेट कमीशन ने सुओ मोटो कोग्निजेंस लिया वो केस का. स्टेट कमीशन डज नॉट गेट इनटू द टेक्निकलिटीज. कौन सा केस चल रहा है, किसका जगह है, नो. उनका कंसर्न था छोटे बच्चे पैसा जमा कर रहे हैं बाउंड्री वॉल बांध करने के लिए. तुरंत उन्होंने इशू नोटिस करवाया टीएमसी कमिश्नर को, बोलने के लिए कि क्योंकि पैसा बच्चा जमा कर रहे हैं, आप कब पैसा डालोगे बाउंड्री वॉल बांधने के लिए. ना आगे देखा गया ना पीछे. लिटिगेशन है, टेक्निकल. आई विल नॉट ब्लेम द क्या मांग रही है आपकी? लास्ट का सोचें आपकी क्या मेरा मांग मांग है कि ये ओरिजिनली चर्च का जगह है, हमने लिटिगेशन डाला हुआ है. वो जगह पे कोई भी कुछ नहीं कर सकता है जब तक हाई कोर्ट का डिसीजन हो जाए.